नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तू मलाचा आजचा म्हणजे 3 ऑगस्टचा इंटरेस्टिंग आणि मजेशीर असा एपिसोड. त्या एपिसोडच्या सुरुवातीला ना इकडे मंग्या आणि नानू आणि सूर्य आहेत. तर आता सूर्या, हे बघ, तुझं लगीन ठरलं हे समजलं म्हणून डॉक्टर मॅडमचा मूड ऑफ आहे. याचा अर्थ त्यांच्या मनात सुद्धा तुझ्याबद्दलची ट्यूब पेटली आहे. कळलं काय? कळलं काय? असं सगळ्या दोघांचं बोलणं चालू असतं आणि प्रेक्षकांनो सूर्या सुद्धा असा एकदम ना उठून उभा राहतो आणि तो त्याच विचार करत असतो. तोपर्यंत या मधल्या नानूचा फोन वाजतो आणि तो म्हणतो, "सुलेखा, ही कशाला फोन करते?" तर मंग्या म्हणतो, "अरे मॅडमचं काहीतरी काम असेल ना." तर आता फोन उचललाय बरं का प्रेक्षकांनो. तर "बोल सुले." तर "मंग्या, तुझ्या आजूबाजूला सूर्य आहे काय?" तर "ह्यो काय? हयचा." तर "ए लांबो, 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 त्याच्यापासून लांब हो." "बरं, बरं, ठीक आहे." तर "एक मिनिट असं म्हणत आता मंग्या आलाय बरं का आणि तो म्हणतो, "हां, हां, इलंय, इलंय, बोल." आता तोपर्यंत इकडनं सूर्या पण येतो आणि तिकडनं नानू पण येतो. तर सूर्या विचारतो, "काय असं?" तर "इलंय, इलंय, बोल. एकदम लांब इलंय बोल असं म्हणून सांगतो." तर सुलू विचारते आता की सूर्याला काय आवडता माका सांग तेलका काय आवडता तर लगेच हा मंग्या म्हणतो त्याका दशावतार आवडता. तर वैदेहीना डोक्याला हातच मारून घेते आणि सुलू म्हणते गे बाय, अरे खायला काय आवडता तर मंग्या म्हणतो अच्छा खाऊक, अरे खाऊक त्याका ना त्याला ना सुरमई आवडता, त्याला तिसऱ्याचं कालवण आवडता असं म्हणत सगळे आणि सुकाट आणि भाकरी पण आवडतं असं म्हणत ना सांगत असतो. तर प्रेक्षकांना इकडे व्हेज व्हेज काय आवडतं? व्हेज नाही खात नाही का सूर्य? असं इथे वैदेही विचारायला सांगते सुलूला. तर हा मंग्या म्हणतो, "व्हेज? सुले, तू काय बरी आहेस ना? तुझ्या काय पोटावर काय बिस्किटं उगवली ती काय उगाचली आहेत का?" असं विचारतो आणि व्हेज काय आवडतं? तर आता वैदेहीनं फोन बाजूला करायला सांगते आणि हळूच विचारायला सांगते, की "गोड काय आवडतं सांग?" तर सुलू विचारते, "बरं, बरं त्याका गोड त्याका काय आवडता?" "अच्छा गोडाचा काय आवडतं?" असं मंग्या म्हणतो, "असं सांग ना." मग त्याका खाजा आवडता गं. तसं खाजा आहे ना फक्त माझ्या आणि नानूच्या हातानंच खाता तो. त्या कसा आहे, नाही आमच्या मैत्रीचा प्रतीक आहे ना ते असं म्हणत हा सांगतो. तर लगेच सुलू म्हणते, "हां, कळलं, कळलं. अजून गोडात काय आवडतं ना ते सांग माका." तर अजून गोडात काय? अजून गोडात काय? तर अरे आता मी काय सांगू असं तो विचारत असतो. तर तोपर्यंत हा मंग्या म्हणतो, "हां, हां, आठवलं, आठवलं. नारळाची वडी. नारळाची वडी त्याका खूप आवडता आणि तुला काय झालं माहिती का? एकदा ना आम्ही नाही का बारशात गेलो होतो. तर बारशात गेलो होतो तिकडे बायने नारळाची वडी असं म्हणत तिकडे वैदेही फोन कट करून टाकते आणि प्रेक्षकांना आता बघा वैदेही स्वतःचीच असते. "सुले, सुले" असा मंग्या इकडे म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो नारळ वडी काय असं वैदेही म्हणते आणि आता पुढे काय करणार ही वैदेही बघूया आपण. नारळाची वडी करेल, पण ती पोहोचेल का त्याच्यापर्यंत? एपिसोड मजेशीर आहे बरं का. त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. तर वैदेही नारळवडी असं म्हणते फक्त आणि स्वतःशीच हसते. तर "सुले, सुले" हा एवढाच सुले मग म्हणत असतो. तर "ए ठेवल्यान, अरे ठेवल्यान तर मका सांग की काय विचारत होती?" "अरे ती बोलत होती ना, की तुका गोडाचा काय आवडता?" तर सूर्या म्हणतो, "माका निगोडाचा आता काय आवडता?" असं सूर्याच की नाही एकदम काय सांगायचं असं त्याला पण प्रश्न पडलाय. पण आता घरी गेल्यानंतर ना इकडे आत्या आता नारळच खोवते बरं का. खोबरं किसत बसले आणि छान अशा भरपूर नारळ घेऊन बसले. आता बाबा काहीतरी काम करतायत तोपर्यंत वैदेही आले. "हां बाबा." तर बाबा म्हणतात, "काय गो इलस? तुझ्याकरता ना मस्तपैकी नारळ पाणी ठेवलं असा, तर घे." तर आता प्रेक्षकांनो ना वैदेही ते ना नारळाचं पाणी असं म्हणते आणि खुश होते आणि गट्टागट ते नारळाचं पाणी उभ्या-उभ्या पिऊन टाकते बरं का. ग्लास अगदी तोंडाला लावते तो शेवटपर्यंत काढत नाही. छान मस्त असं नारळाचं पाणी असतं आणि वैद्य आता की असं हाऊस असं करते. तर प्रेक्षकांनो ना, "वाह! काय नारळाचं पाणी मधाळ आहे एकदम." तर बाबा म्हणतात, "होय ना, अगं तुझ्या औशीचीच पुण्य आहे ही. तिनंच घरामागं 4 माड लावून ठेवला ना." तर प्रेक्षकांनो वैदेहीचं लक्ष जाताना तेवढ्यात आत्याकडे जातं बरं का. पण आत्याला मात्र कालचा प्रसंग अजूनही आठवतोय. तिला आठवत असतं की वरद कसा ओरडत असतो काल तिच्यावर ते. "सांग, कामाच्या नावाखाली तू कुठल्या मुलाबरोबर होतीस? अंधाऱ्या खोलीमध्ये कोण होतं तुझ्याबरोबर? त्या परक्या पोरासोबत काय करत होतीस?" हे सगळे प्रश्न विचारलेले आठवतायत. आणि वैदेही म्हणत असते, की "आई मी तुझी शपथ घेऊन सांगते, की माझ्याकडून अशी चूक झालेली नाहीये आणि मी जर का खोटं बोलत असेन, तर तू ना मला तुझ्याकडे बोलावून घेशील." असं वैदेही म्हटलेलं ते सगळं आठवतंय. आता वैदेही ना आत्याच्या जवळ जाते बरं का प्रेक्षकांनो. आत्या अजूनही त्याच गिल्टमध्ये आहे. तर वैदेही आत्याच्या आता जवळ बसते अशी आत्या आपली मान फिरवते. "आत्ते, अगं एवढी शांत शांत काय आहेस?" असा वैदेही बोलायला सुरुवात करते आणि एकदम ना म्हणते, "काल जे काही झालं ते अजूनही तुझ्या डोक्यातून गेलेलं नाहीये का गं?" असं विचारते आणि म्हणते, "अजूनही तुझ्या मनात माझ्याबद्दल काही?" तर आत्या म्हणते, "नाही गं, अगं हे बघ काय बोलतेस तू असं? हे बघ गं वैदू, अगं तसं काही नाहीये.
मी काल तुझ्याशी असं का वागले तेच माका कळणार नाही गं, असं म्हणत ना रडते आणि म्हणते, "नाहीतर माझी वैदू, माझी वैदू म्हणून मी मिरवत असते गं नेहमी." असं म्हणते ही आत्या आणि रडत-रडत म्हणते, की "आणि काल आणि काल तुका माझी खरी गरज होती, तर मी मी तुझ्या बाजूने उभी नाही गं राहिले." आणि आता आत्या पुढे म्हणते, की "वहिनी असती ना, तर मात्र तर अशी कधीच वागली नसती गं ती." असं म्हणत परत जरा इमोशनल होते बरं का आत्या. तर वैदेही म्हणते आता आत्याला, "आत्या अगं तू सोडून दे ना गं हे. जाऊ दे हे सगळं. हे बघ मी हे सगळं विसरले. तूही विसरून जा." असं म्हणत वैदेही समजावते आत्याला आणि म्हणते, "अगं तू माझ्यासाठी किती काय-काय करतेस. मग जरा रागवलीस म्हणून काय झालं?" असं प्रेमाने विचारते. तर वैदेही लगेच आता म्हणते, "माझी बाय गं ती." असं म्हणत पापी घेते वैदेहीची. आणि प्रेक्षकांनो बघा हां, आता वैदेहीचं लक्ष जातं आणि "हे काय हे? एवढ्या नारळांचं काय करणार आहेस तू?" तर आत्या म्हणते, "अगं नारळाच्या वड्या करते मी." आणि मग वैदीच्या डोक्यात चमक येते, पण तोपर्यंत ती म्हणते, "तुका आवडता ना? आणि वरद आणि ह्या सगळ्या संपवल्याशिवाय ना गप नाही बसायचो." असं म्हणत तिथे म्हणजे आत्या बोलते, पण वैदेहीच्या डोक्यात मात्र वेगळंच चाललंय. कारण तिला आठवतंय, की मंग्याने सांगितलं असतं, की सूर्याला काय आवडतं? नारळाची वडी आवडते म्हणून. आणि आता वैदेही काय म्हणते बघा आत्याला, "आत्या, आत्ते मी करणार आहे नारळाच्या वड्या. मी नारळाच्या वड्या सगळ्यांसाठी करणार आणि तू इथे उभं राहून मला शिकवायच्या." तर वैदेहीला वैदीने असं म्हटल्यानंतर आत्या म्हणते, "अगं." तर वैदी म्हणते, "5 मिनिटात फ्रेश होऊन आले मी." आणि धावत-धावत वरती जाते. तर प्रेक्षकांनो आत्या प्रेमाने बघतीये वैदेहीकडे. तर प्रेक्षकांनो इथे या मित्रांचं काहीतरी वेगळंच चाललंय बरं का. तो आता नानू म्हणतो, "सगळं झालं, सगळं संपलं आता." तर "ए नानू काय झालं? काय झालं? आणि खरं बोल, घाबरू नको." "अरे सूर्या, तुझा लगीन ठरला म्हणून तुझं तोंड गड करून नारळाच्या वड्या नाही का पाठवत सगळं, सगळं संपलं आता." तर मंग्या म्हणतो, "ए गप्प रे, असं नसेल." तर लगेच सूर्या म्हणतो, "असं असेल तर?" तर सूर्या म्हणतो, "असं असेल, असं नसेल." आणि असं असेल का नसेल ह्या प्रश्नांमध्येच यांच्या इकडे ना विचार चालू आहेत बरं का. इकडे काहीतरी हे तिसरंच चाललंय यांचं. तर आता वैदेही ते खोबरं किसायला बसले उरलेलं, तर तिथे नारळ खरवडते आणि आत्या तिच्याकडे प्रेमाने बघतीये. वैदेही पण अगदी छान अशी मन लावून करते बरं का. हसतमुख चेहऱ्याने सगळं असं छानपैकी करते. आत्या सांगेल तसं चाललंय. आता खोबरं तर किसून झालंय. तर आता बघा पुढची तयारी काय-काय करता येते. तर इथे वेलची वगैरे कुटून घेतलेली आहे. जायफळ, वेलची कुटून घेतलेली आहे आणि आता छान अशी ते पण कुटून घेतलंय. तर वैदेही आता कढई ठेवते गॅसवर. कढईमध्ये तूप घालते भरपूर असं. कढई तापली का ती बघते आणि मग त्याच्यामध्ये मस्त असं तूप घालते. त्याच्यानंतर वाटीनं मोजून-मोजून ते खोबरं घालते किसलेलं, खवलेला नारळ घालते आणि मग तो छान असा परतून घेते. आत्या जसं-जसं तिला सांगेल तसं-तसं ती इथे करतीये. मस्त असं खोबरं भाजून परतून घेतलेलं आहे. बाबासुद्धा पाठीमागून येऊन प्रेमाने बघतायत या दोघींकडे. दोघीसुद्धा छान असं सगळं करतायत. त्याच्यानंतर साखर मोजून घेतली जाते. साखरसुद्धा मोजून घालते व्यवस्थित अशी आणि छानपैकी वड्या करायची प्रोसेस सुरू आहे. तुम्ही कधी खोबऱ्याच्या वड्या खाल्ल्यात का आणि कशा केल्यात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर प्रेक्षकांनो आता पुढची प्रोसेस इथे वैदेहीने चालू केलेली आहे, की ती नारळाच्या वड्या ताटामध्ये थापतीये आणि ती आत्या तिला बघून म्हणतीये, की दादाच्या कानामध्ये, "दादा, मी विचार करते तोच विचार तू करतोयस का रे?" तर आता बाबा म्हणतात, नले माका तर वाटता, की ह्या वड्या आहेत ना, त्या नारळाच्या वड्या ती वरदसाठीच करतीये ती." तर इकडे आत्या पण म्हणते, मला पण तेच वाटतंय." प्रेक्षकांनो, वड्या चालल्यात कुणासाठी यांच्या मनात चाललंय वेगळंच. बघा माझ्या माझ्या पुढे कशी आहे ते. तर आता आत्या म्हणते, "वरद असा ना कुणाची माफी मागणार नाही पटकन, पण तिची मागितली आणि वैदूची मागितली तिनं माफी." बाबा पण हसत असतात बरं का. आणि प्रेक्षकांनो आत्या पुढे म्हणते, "भांडून-भांडून ना परत एकत्र यायची सवय गेली नाही या दोघांची." असं चाललंय. आणि प्रेक्षकांना आता वरदचे बाबांना हू करत असे बसलेत. तर आत्या पुढे म्हणते, "देवी आई दोघांचं नातं असंच फुलू दे." असं दोघं खुसफुस करत बोलतायत. तोपर्यंत आता वरदचे बाबा म्हणतात, "गोनले, आता तर तुझी वरद आणि वैदूच्या लग्नाला काय हरकत नाही ना?" असं म्हणत विचारतात. तर वैदेही ना आता त्यांच्याकडे बघते. तर वरदचे बाबा सुद्धा बघतात. तर आता वरदचे बाबा म्हणतात, "वड्या कधी मिळणार?" तर वैदेही म्हणते, "लवकरच मिळणार." आणि प्रेक्षकांनो या तिघांचं चाललंय वेगळंच. खरं या वैदेहीचं मात्र चाललंय वेगळंच. आता छान अशा वड्या तिने पाडायला थापून झाल्यात आणि आता ती वड्या पाडायला घेतेय बरं का. मस्त असं सुरीनं छान चौकोन-चौकोन काप करतीये वड्यांचे आणि आता बघा डबा घेऊन बसली ती आता समोर
डबा आणि एक पिशवीसुद्धा घेऊन बसले. तर डबा उघडते ती आणि त्याच्यामध्ये ना नाजूक हाताने अशा नाजूक-नाजूक आपल्या अशा वड्या एक-एक, एक-एक करून ती भरतीये आणि आता पुढे बघा मजा-मजा कशी होते ते. वड्या अशा छान अशा भरल्यात तिने भरपूर साऱ्या डब्यांमध्ये. डबा असा घट्ट लावते आणि मनात म्हणत असते, "तुला काय वाटतं? भारी-भारी सरप्राईज फक्त काय तुलाच देता येतात? सूर्या तांडे, हा फ्रेंडशिप डे ना लक्षात राहील तुझ्या." असं म्हणते बरं का आणि हसते स्वतःशीच. तर प्रेक्षकांनो आता इथे गोदा मॅडम बसलेल्या आहेत बरं का आणि वैदेही त्या डबा घेऊन बसते आणि म्हणते, आता सांग मला तुला काय करायचंय?" तर गोदा म्हणते, "हे गिफ्ट सूर्यादादाच्या घरी द्यायचं." आणि वैदेही विचारते, "कसं द्यायचं?" तर गोदा म्हणते, "लपून-छपून, कोणालाच काही नाही कळवून द्यायचं." तर प्रेक्षकांना वैदेही विचारते, "आणि काय सांगायचं?" तर "हे गिफ्ट सूर्यादादासाठी वैदुताईने दिलंय." तर इकडे वैदेही म्हणते, "व्हेरी गुड, तू हुशार आहेस." असं म्हणत जवळ घेते. तर आता सलू म्हणते, "व्हेरी गुड काय व्हेरी गुड? अगं तू थांब." असं म्हणून आता गोदे आता मला सलू विचारते आणि म्हणते, "तू माका सांग, जर तुला कोणी बघितलं आणि कोणी विचारलं, की हे काय आहे? तर तू काय सांगशील?" तर गोदा म्हणते, की "हे गिफ्ट सूर्यदादासाठी वैदू दीदीने दिलंय." तर प्रेक्षकांनो, "गे बाय" असं म्हणत सलू डोक्याला हात लावते म्हणते, "बघलंस?" आता वैदीला म्हणते ती, "गोदा अगं तसा नाही गं. हे बघ काय सांगायचं, की हे गिफ्ट सूर्यदादासाठी तू दिलंयस. तर हे गिफ्ट सूर्यदादासाठी तू दिलंय." असं लगेच ना गोदा परत म्हणते. तर सलू म्हणते, "मी नाही गो, तू दिलंय तू. मी नाही गो, तू दिलंय तू." असं परत सलू म्हणते. तर "घे बाय वैदू, हे काय प्रकरण रिस्की आहे हां." तर आता वैदेही म्हणते, "थांब, थांब, थांब. गोदा बाळा, हे बघ माझ्यासाठी ना तुझ्याकडे एक गंमत आहे तुझ्यासाठी." असं म्हणत ना वैदेही आपली पर्स उघडते. आणि ना त्या पर्समधनं काय करते, एक Cadbury बाहेर काढते बरं का. "हं, चॉकलेट?" असं म्हणत आता गोदा चॉकलेट हातामध्ये घेते. आता वैदेही विचारते, "आता मला सांग, हे गिफ्ट देताना तुला कोणी पाहिलं तर तू काय सांगशील?" तर "हे गिफ्ट सूर्यादादासाठी मी दिलंय." आता गोदा बदलते बघा कशी लगेच आणि वैदेही विचारते, "आणि हे गिफ्ट देताना तुला कोणी बघितलंच नाही तर तू काय सांगशील?" तर "हे गिफ्ट सूर्यादादासाठी वैदू दीदीने दिलंय." असं ही गोदा सांगते आणि वैदेही खुश होते आणि म्हणते, "व्हेरी गुड. हुशार आहे गं ती." आता म्हणते बरं का. आणि आता प्रेक्षकांनो बघा, वैदेहीला गोदा काय म्हणते, "माका काय ना, चॉकलेट खाल्ल्यावर ना सगळं लक्षात राहतंय." तर गोदानं असं म्हटल्यानंतर वैदेही म्हणते, "आता तुझ्यासाठी ना माझ्याकडे अजून एक गंमत आहे." म्हणून अजून एक चॉकलेट काढून देते बरं का ही वैदेही आणि म्हणते, "हा डबा घे आणि व्यवस्थित दे." तर प्रेक्षकांनो, गोदा पोहचवेल का व्यवस्थित डबा? कारण गोदा सांगतीये, "तू काहीच टेन्शन घेऊ नको, मी सगळं बरोबर करतोय." असं म्हणते तरी, पण प्रेक्षकांनो मोठा गोंधळ-गोंधळ होणार आहे आणि मजा-मजा आहे बरं का. शेवटपर्यंत एपिसोड बघा. तर आता गोदा आलेली आहे या सूर्याच्या घरामध्ये. अगदी लपत-लपत येते बरं का. आधी गेटजवळ येते, मग दाराजवळ येते. दारातनं आतमध्ये बघते, की कोण आहे, कोण नाही. तशीच पळत, पळत, पळत हळू-हळू, हळू पावलं टाकत आतमध्ये येते आणि "सारिका आली तिच्या आवडीचं काहीतरी करायला हवं." असं शोभा म्हणत येत असते. ते तिला कळतं. तेवढ्यात ही काय करते, जाऊन ना तिथे सोफ्याच्या इथे लपते बरं का. अशी टेबलाच्या इथे का सोफ्याच्या इथे जाऊन लपते ती आणि शोभा आतमध्ये निघून गेल्यानंतर गोदा उठते आता परत आणि आता अंदाज घेते, की कोण येतंय, कोण नाही आणि आता प्रेक्षकांनो बघा गोदा पळत-पळत जाणार सूर्याच्या रूमकडे. तोपर्यंत तिचं लक्ष इथे देवी आईजवळ जातं आणि इथे मात्र गोदा आमची गडबड करते. काय गडबड करते बघा, कारण तिला समोर दिसतात तिथे प्रसादाचे लाडू ठेवलेले आणि आता ती काय करते, हळूच येते धावत-धावत आणि त्याच्यातला लाडू घेते. "सॉरी देवी आई" असं म्हणते आणि तो लाडू तोंडात टाकते बरं का तिथे. आणि प्रेक्षकांनो आता गोदा असं म्हणत बयोच तिथे येते आणि बयो विचारते, "ह्या काय आहे?" तर प्रेक्षकांनो गोदा आता बावचळली आहे बरं का. गोदा आपल्या हातातल्या पिशवीकडे बघते, बयोकडे बघते आणि ती पिशवी बयोच्या हातामध्येच देते आणि तिकडनं पळून जाते. तिला काय करायचं असतं ते तिच्या लक्षातच येत नाही कारण तिने एकतर लाडू चोरून खाल्लेला आहे आणि आता बयोच समोर आली आहे. त्यामुळे ती काही गडबड सगळा गोंधळ घालते आणि बयोच्या हातामध्ये ती पिशवी देते. आता बयो त्या पिशवीत काय आहे असं म्हणत ती पिशवी उघडायला जाणार. बघा हां, कसे सिक्वेन्सेस घडले. ती पिशवी उघडायला जाणार. तोपर्यंत इथे वाजतोय बयोचा फोन. त्यामुळे बयो सुद्धा ती पिशवी उचलता म्हणजे उघडता राहते, की त्याच्यात काय आहे बघायला आणि पिशवी ठेवते ती, पण फोन मात्र कुणाचा आलाय? फोन आलाय गुरुजींचा आणि आता ती म्हणते, "हां, बोला गुरुजी." तर आता प्रेक्षकांनो गुरुजींना विचारते, "ती काय झालं?" तर "काही काळजीचं कारण नाही आहे ना?" असं जरा टेन्शनमध्ये विचारते.
आणि "मी येतंय थंय. मी लगेच येते" असं म्हणत आता तिकडनं निघून जाते आणि "हो, हो, येतंय मी" म्हणते आणि एकदम "गाडी काढ रे" असं म्हणत तिकडनं निघून जाते. प्रेक्षकांनो ह्या सगळ्या गडबडीत तो डबा तिथेच राहिलाय. अजून तो सूर्याच्याही हातात पोहोचलेला नाहीये ना, बाकी कोणी उघडून सुद्धा बघितलं नाहीये. आता पुढे बघा, इथे वैदेहीचं काहीतरी पेपरवर गिरबटणं चाललंय. आता सलू येते तिकडनं आणि म्हणते, "येईल गो, येईल. फोन येईल हां त्याचा." तर वैदेही जरा बावचळते. सलू म्हणते, "हे असं पेनाने खरवडवत बसलीस ना, तर काय होणार नाहीये." तर फोन? आता वैदेही बघा, "फोन? कुणाचा फोन?" असं विचारते मुद्दामून. "काहीही बडबड बडबडतेस तू," असं म्हणते. तर सलू हसत म्हणते, "घे बाय, आता नाही ओळखत मी तुका." सलू कशी म्हणते बघा वैदेहीला, "हे असं किती पण खरडवत बसलीस ना, तरी सुद्धा तुझ्या मनात काय चालू आहे ना, ते कळतं हां माका." असं म्हणते बरं का ही सलू. तर वैदेही म्हणते, "सले, अगं करू का मीच फोन त्याला?" असं विचारते. तर सलू म्हणते, "घे बाय, तुका सरप्राईज दिवचा ना." मग अजून किती वेळ वाट बघायची असं वैदेही विचारते. तर सलू ना अशी गप्प बसते आणि सलू वैदेही म्हणते, "कधी करणार आहे तो फोन?" आता सलू वैदेहीच्या जवळ येत काय म्हणते बघा, खुर्ची इकडे बाजूला करते आणि तोंड असं वर घेते वैदेहीचं आणि म्हणते आणि एकटक बघत राहते. तर वैदेही विचारते, "काय झालं?" तर सलू म्हणते, "बघतोय." प्रेमाचे संकेत बघतोय. तर वैदेहीनं तोंड वाकडं करते. सलू म्हणते, "त्याची वाट बघणं अशक्य झालं ना तुका?" तर वैदेही म्हणते, "साले गप्प बस गं." तर डोक्यावर पडलेस असं म्हणते आणि कसले संकेत, "मी जस्ट नॉर्मल आहे." तर सलू म्हणते, "ए नॉर्मल नाही हा, ही पहिली स्टेज आहे, पहिली स्टेज. तर ना तू ना तुझं तोंड बंद कर जरा. पहिली स्टेज म्हणे." असं वैदेही तोंड वाकडं करत बोलते. तर सलू म्हणते, "हां." आणि त्याचा राग असा दुसऱ्या गोष्टींवर काढणं ही दुसरी स्टेज आहे, असं म्हणत आता सलू पुढे बोलते आणि हसते स्वतःशीच. तर वैदेही म्हणते, "अति होतं ना तुझं आता सुलेखा." तर सलू म्हणते, "हो, हो, शांत हो." आता बघा प्रेक्षकांना या दोघींचं असं चाललंय बोलणं. "अगं पण नारळाच्या वड्या खाल्ल्या नसतील त्याने अजून आणि जेव्हा खाल ना, तेव्हा स्वतःहून फोन करेल हां तो. तर तुझ्या हातची चव माहिती आहे आम्हाका." असं सलू म्हणते. तर वैदेही म्हणते, "माझं पण तेच म्हणणं आहे. मी गिफ्ट पाठवायचं काम केलंय. आता आता खायच्या का नाही खायच्या हे तो ठरवेल." तर सलू म्हणते, "नाहीत तर काय, एखाद्या माणसाने समोरच्या व्यक्तीची एवढी परीक्षा घेऊ नये हां." असं सलू म्हणते बरं का. "आणि नाही आवडल्या नारळाच्या वड्या तर सांगायच्या, नाही आवडल्या म्हणून एवढं काय त्याच्यात." असं सलू मुद्दाम चिडवत असते. तर वैदेही खरंच विचार करते आणि म्हणते, "नाही आवडणार त्याला." तर सलू म्हणते, "हां?" आता बघा, "गे बाय, अगं वैदू काय करू मी तुझं?" असं चाललंय. तोपर्यंत हा वडवळ येतोय आणि आता काय सांगतोय बघा, तो म्हणतोय, "मॅडम 4 नंबरच्या पेशंटचे नातेवाईक गेल्यात." तर लगेच वैदेही म्हणते, "हो, हो, मी आलेच." असं म्हणत वैदेही निघून जाणार. तोपर्यंत सलू म्हणते, "ए वैदू, वैदू जरा तू बस. तू बस हां, मी बघतोय बाहेर जाऊन. तू वाट बघत बस." असं म्हणत चिडवते. तर वैदेही ना हसते तिच्याकडे बघून. तर सलू, "मी जाऊन येते," असं म्हणून सांगून निघून जाते. तर वैदेही परत ना स्वतःच्याच इथे मनामध्ये हसत बसली. तर प्रेक्षकांनो आता पुढे बघा मजा-मजा कशी होतीये ते. मंग्या नानू तिथे बसलेले आहेत. सूर्या इकडे काहीतरी सांगतोय त्या माणसाला, की "या रजिस्टरमध्ये मी हिशोब लिहिलेला आहे. तो ऑफिसच्या रजिस्टरमध्ये उतरवा तुम्ही आणि फोटो पाठवा मला. जा, जा पटकन जा." तर "ए सूर्या ये लवकर. तुझा डाव इला लवकर ये." तर सूर्या म्हणतो, "इथं माझं आयुष्य उद्ध्वस्त होतंय आणि तुम्हाला लुडोचे डाव सुचतायत. तर ह्यो, 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 ह्यो." असं म्हणत त्याने तरी मी आता सांगत होतोय, की आपल्याला बुद्धिबळ खेळूया. म्हणजे कशी ना बुद्धी चालाक होता असं म्हणत हा मंग्या नानूचं बोलणं चाललंय. पण माझं ऐकता कोण? तर मंग्या म्हणतो, "ऐकता कोण? तू आणि बुद्धिबळ खेळणार?" तर या दोघांची तिथे मस्ती चालली तर आता म्हणतो, "माका सांग, घोडा कसं चालता?" तर "घोडो? घोडो ना, घोडो." आता सूर्य आपल्या कामात बिझी आहे बरं का. ह्या दोघांचं काहीतरी वेगळं चाललंय. घोडा तुकडुक, 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 तुकडुक चालता असं म्हणत त्यांची चेष्टा मस्करी सुरू झाली. तगडक, तगडक चालता. मग मंग्या म्हणतो, "मी सांगतो तुला घोडा कसं चालतं ते असं चाललंय." आणि हा हे 1, हा 2 आणि हा 3 आणि 3 नाही 2.5 असं म्हणत ना पडतो बरं का हा मंग्या चेष्टा मस्करी चालले. घोडं जिंकला तर घोड्यानं घोड्याशी थोडीशी घेतल्यानं असं वाटतं आणि या दोघांची फारच मस्ती चालली बरं का. खिंकाळतायत वगैरे चालतायत. तर "ए गप असं म्हणत ना हा सूर्य उठून येतो. आता मारतो बरं का या सगळ्यांना आणि म्हणतो, "काय चाललंय तुमचं? घोडं दाखवत होते. नेमकं चाललंय काय तुमचं?" असं म्हणत सूर्या ओरडत आलाय. तर प्रेक्षकांनो आता ही शोभा ना टेबलावर पाण्याचा ग्लास वगैरे भरून ठेवतेय. तर तेवढ्यात तिचं लक्ष ना त्या पिशवीकडे जातंय, डब्याकडे जातंय बरं का आणि ती शोभा पुढे-पुढे येतेय आणि म्हणते, "ह्या काय आहे?"
ही जणी पण ना, वय झालं ना, तसं हिचं कुठं पण काय पण विसरते आणि शिव्या माका बसतात. आणि प्रेक्षकांनो आता ही शोभाना जनीचं काहीतरी असं म्हणत ती पिशवी उघडायला बघते बरं का. आणि अशी डबा आहे ते तिला जाणवतंय. काय आहे ह्याच्यामध्ये? गाठबीट सोडायचा प्रयत्न करते. तोपर्यंत कुकरची शिट्टी वाजते आणि म्हणते, "माझं भात करपलो." असं म्हणत शोभा पळत जाते. ती पिशवी तिथंच टाकून जाते बरं का. त्या गाठ तेवढी सोडली. त्याच्यातनं बाहेर यायचंय वस्तू काय येते. पण तेवढ्यात आता भाई पण येतायत आणि ते वस्तू शोधतायत. ती कुठे ठेवली डायरी असं काहीतरी चालू आहे त्यांच्या डोक्यामध्ये. ते इकडनं-तिकडनं फिरत येतायत आणि देवघरात इथं नाही, इथं बसलो होतो मी, इथून मी तिथं गेलो, असं सगळ्या भाईंच्या डोक्यात विचार चालू आहे. आणि ते इकडे-तिकडे शोधतायत, कुठे मिळणार? मी कुठे ठेवली? डाव्या हाताने कुठेतरी ठेवली तर मिळत नाही. ड्रॉवर वगैरे पण सगळे उघडून बघतायत, की नेमकं कुठं ठेवले मी? आणि इथं ठेवली काय? कुठं ठेवली? असं सगळं चाललंय. आणि मी इकडनं इकडे आलो, इथं बसलो मी, इथनं तिथं उचलून तिथं ठेवली. "शोभे, अगं माझी डायरी बघितलंस काय?" तर शोभा म्हणते, "नाही हो भाई, तुम्हीच ठेवली असाल कुठेतरी." तर बाई म्हणतात, "डायरीला पाय फुटले की काय आता? आणि कुठे ठेवली?" असं म्हणत प्रेक्षकांनो त्या पिशवीजवळ जात असतात. तोपर्यंत विचार त्यांचा बदलतोय. तर आता इकडे सूर्या काय सांगतोय बघा. सूर्या विचारतोय ते घोडं सांगताय, घोडं दाखवताय. घोडं मी दाखवू तुम्हाला? फटके मारून ना असं ठिकाण लाल करीन. घोड्यासारखी चाल होईल तुमची. 1, 2, अडीच असं करत सूर्या इथे बोलायला लागतो आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो सूर्याचा फोन वाजतोय. त्यामुळे फाईल तिथेच टाकून इकडे हा सूर्या फोन घेतो आणि एकदम म्हणतो, "अरे डॉक्टर मॅडमचा फोन हा." तर आता प्रेक्षकांनो ही मंग्या आणि नानू पण पळत-पळत येतात आणि "उचल, उचल" म्हणतात. "अरे विचार काहीतरी इम्पोर्टंट असेल." तर सूर्या फोन उचलतो आणि म्हणतो, "हां, हॅलो मॅडम." तर वैदेही म्हणते, "काय रे? बेसिक गोष्ट ही एखाद्याला जेव्हा कळत नाही ना, तेव्हा माणसाची चिडचिड होते आणि माझी चिडचिड झाली की मला सगळे म्हणतात की मी खूप चिडते." तर "अहो मॅडम, म्हणू देत मॅडम बिनधास्त काय लोकांना म्हणायचे ते. तुम्ही चिडा माझ्यावर, पण काय हरकत नाहीये. फक्त मला सांगा तुम्ही का चिडलाय ते?" तर वैदेही म्हणते, "अरे, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला एवढ्या प्रेमाने एखादं गिफ्ट पाठवते, तेव्हा ते गिफ्ट आपल्याला आवडो अगर न आवडो, पण आपण त्याबद्दल आपल्यापर्यंत पोहोचलंय की नाही हे कळवण्याची कर्टसी तरी असावी ना माणसाकडे." तर सूर्या म्हणतो, "हो, बरोबर आहे." तर वैदेही म्हणते, "नाही, नाही, माझंच चुकलंय. मी ना तुला गिफ्टच पाठवायला नको होतं." तर सूर्या म्हणतो, "एक मिनिट, तुम्हाला माझ्याबद्दलच बोलायचंय ना?" वैदेही विचारते, "फोन तुलाच केलाय ना मी?" तर सूर्या म्हणतो, "हो." तर वैदेही म्हणते, "मग दुसऱ्या कोणाशी बोलू शकते का मी फोनवर?" तर वैदेही म्हणते, "अरे फोन तर राहू दे रे. निदान निदान एखादा मेसेज तरी केला असतास ना, तरी चाललं असतं. तर कसलं गिफ्ट आणि कोणासाठी पाठवलंय तुम्ही?" तर वैदेही म्हणते, "तुझ्यासाठी मी पाठवलं होतं." तर सूर्या म्हणतो, "माझ्यासाठी? काय सांगता काय तुम्ही?" तर वैदेही म्हणते, "तू ना, तुला काहीच माहीत नसल्याची ॲक्टिंग करू नकोस हां आता." तर सूर्या काय म्हणतो बघा, "अहो." तर वैदेही पुढे म्हणते, "मला माहिती आहे की तिने ते गिफ्ट तुझ्यापर्यंत पोहोचवलंय." तर आता सूर्या म्हणतो, "1 मिनिट, 1 मिनिट मॅडम, परत 1 मिनिट थांबा. तिने म्हणजे हे मोहीम कुणाकडे सोपवली होती तुम्ही?" तर "अरे गोदाकडे." असं वैदेही म्हणते. तर सूर्या म्हणतो, "अरे वाह! किती गोड आणि तिनं काय केलं?" तर वैदेही म्हणते, "नाही, नाही, नाही. तू एवढे प्रश्न का विचारतोयस?" तर सूर्या म्हणतो, "नाही त्याचं काय आहे ना, ते गिफ्ट माझ्यापर्यंत अजून पोहोचलंच नाहीये." तर वैदेही म्हणते, "काय?" आणि प्रेक्षकांनो वैद्य आता कपाळाला हात लावते म्हणते, "अरे देवा! अरे पण ते गिफ्ट तुझ्यापर्यंत पोहोचवलंय. ते गिफ्ट तुझ्या घरी आलंय. फक्त ते तुझ्यापर्यंत पोहोचलं नाहीये. म्हणजे ते गिफ्ट कोणाकडे गेलंय नक्की?" तो सूर्या म्हणतो, "अहो, अहो तुम्ही काय बोलताय? माझ्या घरी पोहोचलंय म्हणजे?" तर वैदेही म्हणते, "आता तू शोध. कुठेतरी असेल. ऑरेंज रंगाची पिशवी आहे. हां आणि ते तुला सापडलं की मला सांग." तर सूर्या असं म्हणेपर्यंत ना वैदेही फोन कट करते. तर प्रेक्षकांना आता मंग्या नानू विचारतात, "काय रे? काय झालं?" सूर्या सांगतो, "डॉक्टर मॅडमनी माझ्यासाठी गिफ्ट पाठवलंय." तर ही दोघं जण दंगा करत असतात. तर सूर्या म्हणतो, "ए थांबा, पण ते गिफ्ट ना आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. तर आता काय करायचं?" असं दोघं जण विचारतात. सूर्या म्हणतो, "आता कोणा घरात सापडलं ना, तर राडे होतील राडे. आणि गिफ्ट घरी जर आलं, पण गेलं कुठे नेमकं?" असा सूर्या विचार करतोय. आणि वैदेही पण तिथे टेन्शनमध्ये आहे, की गिफ्ट नेमकं गेलं कुठे? पण उद्याचा भाग याहीपेक्षा काहीतरी वेगळा आहे बरं का प्रेक्षकांनो. कारण सूर्या इथे चक्क दारू पिऊन आलाय. वैदेही विचारते, "तू दारू प्यायला तर सूर्या म्हणतो, "तुम्ही मला जे प्रेमाने द्याल ना, ते सगळं मी घ्यायला तयार आहे. म्हणजे गिफ्ट द्याल ना प्रेमाने, ते सगळं करायला मी तयार आहे." तर वैदेही म्हणते, "मी तुला गिफ्ट म्हणून दारू का देईन?" पण प्रेक्षकांनो इथे उद्याच्या भागामध्ये "डॉक्टर मॅडम तुम्ही सॉलिड आहात," असं सूर्या म्हणतोय आणि तेवढ्यात रूमचा दरवाजा वाजतोय वैदेहीच्या आणि सूर्या नशेमध्ये वैदेहीला वेगळंच काहीतरी सांगून जाणार आहे आणि ती गोष्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला उद्याचा भाग शेवटपर्यंत बघावा लागेल. कारण इकडे सूर्या
सूर्या आणि वैदेही त्याच्या रूममध्ये अडकलेत. बाहेरनं आत्या आली आहे आणि सूर्याने वैदेहीला नेमकं काय सांगितलंय, काय बोलून गेलाय नशेमध्ये तो, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भाग जे काही आहे ते शेवटपर्यंत बघा आणि पाहायला विसरू नको तुम्हाला.